हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत शेजवान नूडल्स कसे बनवायचे त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकता नूडल्स किती छान झालेले आहे, त्याचा रंगही किती सुरेख आहे। कोणताही आर्टिफिशियलचा रंग यामध्ये घातलेला नाहीये। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण आता हक्का नूडल्सचं पॅकेट जे मार्केटमध्ये सहज मिळतं ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर नूडल्स व्यवस्थित गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया। व्यवस्थित आपण त्यामध्ये शिजवून घेऊया। नूडल्स टाकले की वरतून थोडंसं मीठ टाकायचं। वाह, खूप छान रेसिपी आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया चम्मचने। एक 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित उकळवून घेऊया, म्हणजे नूडल्स छान फुगतात। तुम्ही या ठिकाणी बघू शकता नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहे। थोडेसे हाताने असे दाबले गेले की समजायचं नूडल्स एकदम परफेक्ट असे शिजले आहे। परफेक्ट, हे बघा 4 ते 5 मिनिटांमध्ये हाय फ्लेममध्ये नूडल्स शिजले जातात। या ठिकाणी मी नूडल्स आता चाळणीमध्ये काढून घेते। गाळणीमध्ये या ठिकाणी खाली पातेलं ठेवलेलं आहे, वरती चाळण, आणि त्यावरती आता नूडल्स टाकून घेऊया। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि बनायलाही खूप झटपट बनते। या ठिकाणी नूडल्स व्यवस्थित चाळणीमध्ये काढून घेतलेले। शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। छोटे छोटे बारीक स्लाइड्स करून घ्यायचे। या ठिकाणी कोबी घेतलेला आहे बारीक। तुम्ही एकदम बारीक कट करून घेतले तरी चालेल, मी उभे कापलेले आहे कारण उभे छान वाटतात कापल्यानंतर। या ठिकाणी लसूण घेतलेला आहे भरपूर असा। या ठिकाणी सोया सॉस घेतलेला आहे, डार्क सोया सॉस। त्यानंतर ग्रीन चिली आणि रेड चिली सॉस घेतलेले आहेत। शेजवान सॉस, शेजवानची चटणी, नूडल्स बनवतोय म्हटल्यावर शेजवान चटणी पाहिजेच, आणि टोमॅटो सॉस। या ठिकाणी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल वापरायचं। त्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा। लसूण व्यवस्थित थोडासा परतला की मग बाकीचे भाज्या आपण कट करून घेतल्या त्या टाकूयात। या ठिकाणी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला कांदा, जास्त काही शिजवत बसायचं नाहीये। कांदा टाकला की यामध्ये आपण आता लगेच बारीक कट केलेले कोबी आणि बारीक कट केलेली शिमला मिरची 1 ते 2 मिनिटं फक्त आपण परतवून घेणार आहोत। जास्त काही शिजवत बसायचं नाहीये कारण ते जास्त शिजवून मऊसूत नाही करायचे। या ठिकाणी थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा आपण असं मिक्स करून घेऊया। चायनीज आयटम म्हटले की सर्वांनाच आवडतात, त्यामुळे मग आज ही रेसिपी तुमच्यासाठी। या ठिकाणी 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे सॉस टाकून घेऊया। या ठिकाणी मी 2 चमचे डार्क सोया सॉस, त्यानंतर 1 चमचा रेड चिल्ली पावडर, ग्रीन चिल्ली सॉस,
रेड चिली सॉस टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर शेजवानची चटणी, शेजवानचा सॉस. या ठिकाणी 2 चमचे मी शेजवान चटणी टाकलेली आहे. त्यानंतर टोमॅटो सॉस 1 चमचा टोमॅटो सॉस. आता व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घेऊया. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात पटकन तयार होते आणि खायलाही तितकेच जबरदस्त लागतात नूडल्स. या ठिकाणी आपण जे नूडल्स चाळणीमध्ये काढले होते ते यामध्ये आता मिक्स करून घेऊया. तुम्ही रंग बघू शकता, परफेक्ट एकदम असा लालसर रंग या ठिकाणी येतो. सेम बाहेर जसे मिळतात सेम तसे नूडल्स, खायलाही तितकेच टेस्टी आणि खूप छान. वासही इतका छान येतोय. सर्व असं मसाल्यांमध्ये मिक्स करून 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया, वाफवून घेऊया. तुम्ही रंगही बघू शकता किती छान आलेला आहे. या ठिकाणी नूडल्स व्यवस्थित 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतलेले आहे. व्यवस्थित मिक्स असे करून घ्यायचे. मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचा. खूप छान आणि खूप सुंदर असे नूडल्स तयार झालेले आहे. वाव. चला तर मग या ठिकाणी नूडल्स डिशमध्ये काढून घेऊया. नूडल्स कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता किती छान गरमागरम असे नूडल्स, खूप टेस्टी लागतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. एकदम परफेक्ट जसे बाहेर मिळतात सेम तसेच नूडल्स घरच्या घरी. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. वाव.